आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपलं मनापासून स्वागत करतोय। आज गोकुळनं एक नवीन उत्पादन बाजारात आणलं। गोकुळनं आता आईस्क्रीमची विक्री सुरू केली आहे। आईस्क्रीमचं उत्पादन आणि विक्री गोकुळनं सुरू केलेलं आहे। बाजारात नवीन आईस्क्रीम आणत असताना आज जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी प्रचंड टोलेबाजी केली। आता गोकुळला निवडणुकीचे वेध लागलेले आहेत, त्यामुळे हा मोठा शेवटचा कार्यक्रम असल्याचं या कार्यक्रमात नेत्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता 17 तारखेला निकाल आहे न्यायालयात, त्यानंतर साधारणतः 2 मे रोजी या संचालकांची मुदत संपणार आहे। या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी नेमकी काय टोलेबाजी केली ते पाहूया। विधान परिषदेचे गटनेते आणि उद्या होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेता निवडण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते माझे मित्र आमदार सतेज पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके साहेब, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के पी पाटील साहेब, या संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ, 2 ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी, अरुणराव, माझे मित्र बंटी पाटील यांनी आणि चंद्रदीप नरके यांनी पूर्णपणानं गोकुळचा इतिहास सांगितलेला आहे। चंद्रदीप नरकेने तरी कैलासवासी आनंदराव पाटील चोहेकरांच्या निवडणुकीपासून लहान असल्यापासूनचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे। आणि बंटी पाटलाने गेल्या 5 वर्षामध्ये ही सत्ता आपल्याकडे आल्यानंतर कशा प्रकारचं काम झालं असं म्हणत म्हणत इथं राजकारण करण्याचा प्रयत्न थोडा केलेला आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। आता अधिक याविषयी न बोलता आपल्याला या 5 वर्षामध्ये या संघाच्या टीव्ही 320 कोटी होत्या, त्या 604 कोटी झाल्या। एकूण आपण दूध उत्पादनामध्ये 20 लाखाचा टप्पा गाठला। आता आपण 25 लाख दूध संकलन करण्याचं धोरण ठेवलेलं आहे। आता आपल्याला 25 लाख जर करायचं असेल तर मला वाटते फार मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील। विशेषतः आपण जे डिव्हिजन्स घेतो त्या डिव्हिजन्सबाबत आपण समिती नेमलेली आहे। मी समितीला अपेक्षा व्यक्त करेन की लवकरात लवकर त्याचा अहवाल द्या आणि दूध उत्पादक आणि दूध संस्थांना जे अपेक्षित आहे या डिव्हिजन्सबाबत तसा निर्णय घेण्याचा प्रयत्न करा। आपण जनावरं घेतली किती 9,000 घेतली का आपण 50,000 आपण 50,000 गोकुळ संघाला अनुदान दिलं, 10,000 जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलं आणि 12,000 म्हशी आम्ही आणल्या आणि 43,000 दूध फक्त वाढलं। म्हणजे 12,000 म्हशींचं 10 लिटरनं जरी झालं तर 1,20,000 दूध वाढायला पाहिजे होतं। हे दूध कुठे गेलं हे अजूनही आपल्या सुपरवायझरना, आपल्या गोकुळचे संकलन अधिकारी यांना सापडलेलं नाही। मी सातत्याने त्यांना सांगतोय की हे दूध कुठं जात आहे। जर आपण 50,000 रुपये अनुदान देणार असू, 10,000 जिल्हा मध्यवर्ती बँक देणार असेल तर या म्हशीचं दूध आपल्या संघाला झालं पाहिजे। ही भूमिका आपली जर असेल तर अजूनही सुपरवायझरनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे। अजून गोकुळचे ठराव गोळा करायला वेळ आहे, तर त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि थोडंसं या व्यवसायाकडे सुद्धा बघावं एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे। माझं भाषण गेल्या 5 वर्षाचा इतिहास बंटी पाटलांनी प्रचार करण्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगितलेला आहे, त्यामुळे मी काय अधिक बोलणार नाही। कारण टीव्ही किती वाढल्या, दुधाचा दर कसा, आता इथं विश्वासाबाजीने काढले, म्हशीला 16 रुपये आणि गाईला 17 रुपये आम्ही दिले। एमडी म्हणतायत की 10 रुपये गाईला आणि
14 रुपये म्हशीला दिले, परंतु काही का असेना 2 रुपयाचं आश्वासन आम्ही दिलं होतं. 14-15 रुपये लिटरला वाढ करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. हे करण्याचं काम संचालकांनी मंडळाने केलं आणि बंटी पाटील संचालक मंडळ हे तुमच्यापेक्षा माझ्यावर जास्त नाराज आहे. कारण कठोर भूमिका घेतोय, मी तोंडावर बोलतोय, तुम्ही गोड बोलता, सोनं घ्या सोन्यासारखं राहा म्हणता आणि आम्हाला गाड्या बंद कराव्या लागतात, आम्हाला स्पष्ट बोलावं लागतं आणि मग हॉटेल बंद करावे लागतात. जिल्हा मदत बँकेला जे केलं ते करायची पाहिजे आणि मग संचालक सगळे माझे नाराज होतात. मी 5 वर्षामध्ये संचालकांनी मी काय जे बोललं ते सहन केल्याबद्दल मी मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की या पारदर्शी कारभारासाठी ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला त्यामध्ये या सगळ्या संचालकांनी सहकार्य केलं आणि हा संघ एक अत्युच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. या पुढच्या काळात गोकुळ हे देशात एक उत्कृष्ट उत्पादन होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे बंटी पाटलांनी सांगितलं, आता आमची 2 दिवसांनी ईद आहे, रमजान ईद. त्या रमजान ईदला सगळं दूध बंटी पाटील आम्ही गोकुळमधून खरेदी करतो. मी स्वतः 30 म्हशी घेतलेल्या आहेत. रोज 400 लिटर दूध मी घालतोय या संघाला आणि म्हणून स्वतः मी रोज माहिती घेतोय. एखादं जनावर जरी आजार म्हस पडली तरी मी लगेच डॉक्टरला पाठवतोय. म्हणजे एवढ्या व्यापातून रोज मी बँकेचं काम करतो, मी गोट्याचं काम करतो, जनावराचं काम करतो आणि व्हिडिओद्वारे मी त्या म्हशी बघत असतो त्यांची तब्येत, कारण मला जायला वेळ मिळत नाही. आणि म्हणून या गोकुळमध्ये आल्यापासून आम्हाला शेतकऱ्यांचा सातत्याने ध्यास लागलेला आहे. या दूध उत्पादकांना विशेषतः यातल्या ज्या महिला आहेत, सकाळपासून त्या सकाळी लवकर उठतात, त्या शेणघाण काढतात, जनावरांची ती चाऱ्या वैरण्याची सोय करतात, धारा काढतात आणि त्यावेळी सुरेख साहेबांचे पैसे मात्र आमचा गबरू आणतोय, त्या महिलांच्या हातात काही मिळत नाही. म्हणून मागे एक योजना निघाली होती की म्हशीचं बिल आणि गाईच्या दुधाचं बिल हे महिलेच्या नावावर द्यायचं, परंतु त्याचं काय झालं अजून मला कळालं नाही. परंतु सुरेकर साहेबांचं स्वप्न होतं, जनावर, शेतकरी आणि दूध उत्पादक हे त्यांचं दैवत होतं. त्या पद्धतीने या संघाच्या सगळ्या संचालकांनी यापुढे सगळा कारभार करावा आणि या गोकुळचं नाव या देशामध्ये पुन्हा एकदा करावं अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करणार आहे.